नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक, मी डॉक्टर विशाल खडसे, लीलामाधव मेडिकल गायडन्स सेंटर नाशिक। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या YouTube चॅनलचा फर्स्ट टाइम किंवा पहिल्यांदा जर व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून जी काही महत्त्वपूर्ण अपडेट असेल ही तुमच्यापर्यंत पोहोचेल। बऱ्याच दिवसानंतर हा आपला पहिल्यांदाच व्हिडिओ आहे हे बघा, कारण की आपण ऑफिसचं हे जे काम आहे हे ऑफिस शिफ्ट करत होतो दुसऱ्या ठिकाणी, तर त्यामुळे आपण व्हिडिओ बनवू शकलो नाही आणि तुमच्यापर्यंत ह्या अपडेट पोहोचल्या नाही, पण आजपासून हे अपडेट तुम्हाला वेळोवेळी पोहोचतील। ओके, तर यामध्ये आता पहिली अपडेट आहे जी 28/1/2025 ला एक अपडेट आलेली आहे बीएससी नर्सिंग बद्दल। बरोबर आहे, ज्या विद्यार्थ्यांना बीएससी नर्सिंग करायचं असेल, जीएनएम करायचं असेल, बीएससी नर्सिंग करायचं असेल, तर बऱ्याच लोकांचा असा गैरसमज आहे की त्या विद्यार्थ्यांना हे नर्सिंग 12वी झाल्यानंतर नर्सिंग लगेच ऍडमिशन मिळेल, पण तसं राहिलेलं नाही। 2023-2024 पासून गव्हर्नमेंटनी काय केलं, आधी बीएससी नर्सिंग तुम्हाला करायचं असेल तर नीट एक्झाम तुम्हाला अटेम्प्ट करावं लागत होते। नीट एक्झाम मध्ये तुम्ही अटेम्प्ट जरी केली तरी बीएससी नर्सिंगला त्या थ्रू तुम्हाला ऍडमिशन मिळत होतं। पण आता काय झालंय की तुम्हाला एक त्याची नर्सिंगची एंट्रन्स एक्झाम ही वेगळी एंट्रन्स एक्झाम होते। ओके, त्याच्या बेसवर त्याच्याच मेरिट थ्रू तुमचे हे ऍडमिशन होत असतात। आता बऱ्याच जे काही खेडेगावात असतील किंवा जे काही ग्रामीण भाग असेल अशा विद्यार्थ्यांना माहिती पोहोचत नाही, त्यांचा हा एक गैरसमज असतो की आपली 12वी झाली की आपल्याला कॉलेजला जाऊन ऍडमिशन मिळेल, पण हे आता असं राहिलेलं नाहीये। तुम्हाला ही एंट्रन्स एक्झाम ही तुम्हाला द्यावीच लागेल, त्यानंतर तुम्हाला नर्सिंग करता येईल। तर त्याची ही जी डेट आहे ही 28/1/2025 पासून तर 28/2/2025 पर्यंत ही जी डेट आहे ही डेट आहे, म्हणजे सलग तुम्हाला 1 महिना हा दिलेला आहे। त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये पेमेंट सुद्धा करायचं आहे। वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही पेमेंट करू शकता, कॅटेगरी वाईज पेमेंट असेल। आणि जर तुम्हाला नर्सिंग करायचं असेल तर हे ऍप्लिकेशन फॉर्म भरून तुम्हाला एक्झाम द्यावीच लागेल, त्याशिवाय तुम्हाला ऍडमिशन हे मिळेल। बऱ्याच विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचत नाहीये, त्यामुळे हा व्हिडिओ आहे। जर तुम्हाला व्हिडिओ हा महत्त्वपूर्ण वाटला असेल तर तुमच्या गरजू मित्रांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना या व्हिडिओचा बेनिफिट होईल। आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ जर व्यवस्थित वाटला असेल, चांगला तुमच्या समाधानासाठी चांगला असेल, तर तुम्ही या व्हिडिओला जाऊन सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून जी काही महत्त्वपूर्ण अपडेट असेल ही तुमच्यापर्यंत आपण देऊ। भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्यू, धन्यवाद।